श्री विठ्ठल मंदिरातून समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासोबत बातचीत केली, आपण पाहूयात। आज जवळपास 18 ते 20 लाख भाविक पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या महापूजेसाठी दाखल झालेले आहेत। विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। महापूजा संपन्न झालेली आहे आणि आपल्या सोबत आता मंदिर समितीचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। महाराज, या वर्षीच्या आषाढी यात्रेचं काय वैशिष्ट्य आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील उल्लेख केलाय। आषाढी वारीचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षीपेक्षा प्रचंड गर्दी श्री क्षेत्र पंढरपूर येथे झालेली आहे। दुसरी गोष्ट, मंदिरे समितीचं आणि महाराष्ट्र शासनाचं नियोजन ही अतिशय सुंदर असं नियोजन झालेलं आहे। तिसरी महत्वाची गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी जो उल्लेख केला तो मंदिरे समितीनं यावेळेस VIP दर्शन बंद केले आणि VIP दर्शन बंद केल्यामुळे जे दर्शनाला आज 20-20 तास लागायचे ते दर्शन 7 ते 8 तासात दर्शन परिपूर्ण होते। हे या वारीचं वैशिष्ट्य आहे। तिसरी महत्वाची गोष्ट, दरवर्षीपेक्षाही स्वच्छता अतिशय उत्तम होती आणि चंद्रभागेमध्ये तर जास्त स्वच्छता आपल्याला दिसून येईल आणि जिथं जिथं रस्त्यामध्ये आपण पाहताल, गावातही पाहताल, स्वच्छता प्रचंड प्रमाणात। नक्कीच, तर आपण या ठिकाणी पाहिलं की षोडोपचार पद्धतीने विठुरायाची पूजा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सत्कारानंतर हा महापूजेचा कार्यक्रम संपला। एकंदरीतच आज दिवसभर वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या प्रत्येक मार्गावर, प्रमुख मार्गांवर विठुरायाचा जयघोष करताना आपल्याला दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।